महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी
साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालत रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्याग छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियाना खान डाऊन कडुले, खान डाऊन कडुले,
भांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. अभिमान मान्याला कट्टारीचा वार त्यार केला. खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघेनं खातचा मारा केला. पोटाला त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे ओला जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पण संकट आले ते म्हणजे सिद्धीचे. सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडीत 3000 गनिमांशी अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड अडवून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशाळगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनीम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष दाखवणार त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच फत्ते करणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.
की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जरा. आवडलं का नाही? देखावा आवडला का? या देखाव्यासाठी शाह सर आणि आपले अभिषेक शिंदे सर त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता हा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला गंगे, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला गंगे, गोंधळ आला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पाण्यात बांधली चाळ, हातात परडी तुला गळावडी वाजवी तो संबळ. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये, गोंधळ मांडला गंगे, गोंधळ आला ये. चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. धर्म निर्दाळून धर्म हा तोच रक्षिला, महिषासुर मर्दिने पुन्हा हा दैत्य मातला. आज आम्हावरी संकट भारी धावती लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावती लवकरी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये. इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी आपल्या समोर एक गीत सादर करणार आहेत. वणीच्या गडावर जाता ना तुम्ही? वणीच्या गडाला गेले आहेत का?
तिथे जी सप्तशृंगी देवी आहे त्या देवीची आराधना या गीतामधून करणार आहेत. ऐराणी गीत आहे.
टाळेवर
नसता जात वेगळीच असती संस्कृती आणि धर्माची ती उंचविली पताका महाराष्ट्र तो घडवून गेला शिप्पा जाता जाता साऱ्यांचा तो राजा माझा भारताचा करारी स्वराज्यासाठी लढला होता घेऊन भरारी कडे कमारी आजही ज्याचा आवाज तुमतो तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 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 हो आता जिजाऊ बळपाठीशी ध्येय एकच होते रयतेसाठी अर्पण सारे वेड मराठी होते भवानी तलवार घेऊन हाती केला गनिमी कावा अख्ख्या जगात ख्याती ज्याची राजा असा म्हणावा साऱ्यांचा तो राजा माझा भारताचा करारी स्वराज्यासाठी लढला होता घेऊन भरारी कडे कमारी आजही ज्याचा आवाज घुमतो तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 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 शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय बोला छत्र महाराज की जय जिजाऊ. आपला दबराट दरार आहे रे तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे का उडतो रे फिरतो रे कावळ्यांचा बनवून ठेवा आपली टोळी आहे वाघाची रे तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा
करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला गाजे पसोल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रूल अंगावर आला हिंगावर घेऊ दर्जा देऊन तुला संकटाई आहे का भावा का तू करतो दगा का तू करतो दगा इथं तिथं यहाँ बहा देखू जहा हाय अपनी हवा इथं तिथं यहाँ बहा देखू जहा हाय अपनी हवा इथं तिथं यहाँ बहा देखू जहा हाय अपनी हवा सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माए भवानी सरर आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यकी मन में ठानी है माए भवानी अब सब मर्द मावड़े बड़े खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश
अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ ये मेरी मौसम छे होई गई रात मन भूलो वाली बात कोई मेरी मौसम छे अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ ये मेरी मौसम छे मिल जाए मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा सोगा तारा चबीला तारा रंगीला तारा रंगबेरंगी तारी सोगा तारा ओए चबीला तारा ओए रंगीला तारा रंगबेरंगी तारी सोगा तारा ओए चबीला तारा ओए रंगीला तारा रंगबेरंगी तारी छुप छुप के तुम्हें देखा मैं करूं सारी सारी रात सारी सारी रात छुप छुप के मुझे देखा तू कर सारी सारी रात सारी सारी रात मिल जाए मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा जहां सोगा तारा चबीला तारा रंगीला तारा रंगबेरंगी तारी सोगा तारा ओए चबीला तारा ओए रंगीला तारा रंगबेरंगी तारी सोगा तारा ओए चबीला तारा ओए रंगीला तारा रंगबेरंगी तारी रे ताकती डाक नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून ताकती डाक नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोडा तुझे काल भगन रंगात जाग दे गाज भवानी माता हे राजे तुझ्या तलवारीची धार घे सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान
तळप 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 तुझ्या तलवारीची धार घे सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान तू अभिमान सकल जनाचा तू अभिमान भगव्या रक्ताचा तू अभिमान शंभूराजे 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 हे शिवाचे त्रिशूळा मी त्या भैरवाचे आम्ही कंठ विष पिऊन मोडी तोडण्याची मुंडकी मोजून चंडूची ती त्या समराठे दुर्गेचे ते हास्य मराठीचे लाडो जाऊन कोळे फाडून पल्ल्यानं जाते मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे डाल देवीची खण 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 बनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठेची समानेचा मन मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोहितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोहितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे करके गोल होठों को करके गोल सीटे पर जाके बोल लाइफ आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल होठों को करके गोल सीटे पर जाके बोल मुर्गी का जाने अंडे का क्या होगा लाइफ में किया तबे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया आए
से उसको समझा ले और घुमाओ सीढ़ी बजा के कौन भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन काजळ लावणे आले मी आज अजून का बघू येते मला राज तुला शृंगार आज जातोय असा तुम्ही बारीक जाऊन जरा मी खास तुझे जसा लागलं हिला सोलावं साल ही मोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलावं साल ही मोर कशी मटकत चाल छान. अंग्रेजों के जमाने के जेल है आजकल के जेल लोग की लड़ाई
गाता झुम 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 झुमका लगाता झुम 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 झुमका लगाता सब लोगों का दिल बहलाता सब लोगों का दिल बहलाता अबे हटा सावन की घटक घा खुजा पत्ती बुझा के सो जा दिन तक ले पिटुकले मंडी में खड़े घंटी बजाने लिए बार बार घंटी खुला हुआ के पश्चिम को पलट ले बहुत हो गया फुटले वटले छानावन पॉज करा इकडे. माझ्या जीवा अर्थ खरा बाबा थांबणारी तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारी तू बाबा देव होता तू देव होता तू खेळण्यातला माझा खेळ होता तू शहाणी होते मी वेडा होता तू माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू आज तू फेडू दे पाग हे मला गगड्या रे मला अजूनही तूच हवा बाबा थांबणारी तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारी तू चंदाने तुझ्या दारूचे दारोने तुझ्या हजारूचे चंदाने तुझ्या दारूचे दारोने तुझ्या हजारूचे सबसे प्यारा कौन है पापा मेरे पापा पापा मेरे पापा मुलींनी खूप छान संदेश दिलेला आहे की आपल्या वडिलांवरती मुलींचा किती जीव असतो हे या गाण्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि खरंच नशिबवानच असतात ते लोक की ज्यांच्या घरामध्ये मुली जन्म घेतात. आता हा क्षण बघून आम्हाला सुद्धा गैरवरल्यासारखं होतं, कारण आम्हाला मुली नाहीत. फोटो व्यवस्थित घ्या, कारण तो गिफ्ट द्यायचा आहे नंतर. दूंगा तेरी कसम चंदा चुरा
शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय शिंदे सर, तसेच नादरपूर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गाडेकर सर, तसेच केंद्रांतर्गतचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तसेच आपल्या गावाचे आदरणीय पुंडलिकराव पाटील बोराडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शिंदे सर हे प्रमुख अतिथी म्हणून आपण त्यांना आमंत्रित करून त्यांनी या पूर्ण कार्यक्रमासाठी खूप मोलाचं असं सहकार्य या ठिकाणी आम्हाला केलं. तसेच आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, तसेच सर्व ग्रामस्थ आणि सर्व आदरणीय पालक, आपण सर्वांनी कार्यक्रमाला खूप भरभरून असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे शाळेच्या वतीने, आपल्या मुख्याध्यापकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे याचे पडद्यामागचे कलाकार सगळे आमचे मागे आहेत. मीच फक्त माईक घेऊन पुढे उभा आहे आणि या कार्यक्रमामध्ये माझं कुठलंही योगदान नाही, कारण माझी ड्युटी ही 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी होती. त्यामुळे मी यामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही. परंतु तुम्हाला असं वाटेल की अरे याच्या हातात माईक आहे, हाच पुढे, परंतु हा सर्व कार्यक्रम बसवण्याची जी मेहनत आहे ती आदरणीय चौधरी सर, त्यानंतर शहा सर, घुले सर, फुले मॅडम, यादव मॅडम आणि मोरे मॅडम आणि आमचे युवा प्रशिक्षणार्थी, खूप तंत्रस्नेही की ज्यांच्यामुळे आम्हालाही खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, असे अभिषेक शिंदे सर, त्यांचं नाव अभिजितच जास्त येतं माझ्या तोंडात. तर आमच्या सर्व स्टाफसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण हा सर्व कार्यक्रम उभा करणं एवढं सोपं नसतं. मुलांची खूप तयारी घ्यावी लागते. आपल्याकडे काही कुठले कोरिओग्राफर वगैरे नसतात, परंतु सर्व सुविधा मुलांना उपलब्ध करून देणे आणि त्यांची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी या सर्वांनी खूप मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांना जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत. तर मी सुद्धा त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मी फक्त आज 3 वाजता आलो आणि 3 वाजेपासून मी सर्व सूत्र हातात घेतल्यासारखं होईल.
त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची आणि आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की 1 वाजेपर्यंत आपण सर्वांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. कारण कार्यक्रम कितीही चांगला असला आणि समोर प्रेक्षक नसले तर मुलांना सुद्धा उत्साह येणार नाही. तसेच हा कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी जी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्टेज डेकोरेशन आणि साऊंड सिस्टम. तर आज आपले राहुल भाऊ जगदंबा मंडप मोहरा यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही सर्व व्यवस्था पुरवली. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे सुद्धा शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आदरणीय मुख्याध्यापक सरांना विनंती करतो की त्यांचं एक पुष्प देऊन या ठिकाणी आभार व्यक्त करा. खूप चांगल्या पद्धतीने साऊंड सिस्टम पण खूप चांगली होती. आज कुठल्याही प्रकारचं फरफर आवाज वगैरे काही आला नाही कारण शो खराब होतो. त्यानंतर पाहूया त्यांचं सुद्धा एक बसंती कुत्तों के सामने मत नाचना. अरे कैसे नहीं नाचेगी, हम कुत्तों ने पैसे दिए. नाच नाच. तो हम क्या करें? प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मार. बोल रहे हैं पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं. मौसम होने लगे पागल, सबसे होके बेफिक्र नाचूं मैं आज छम 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 छम. मैं नाचूं आज छम 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 छम. ए देना मत तेरे वास्ते नाची रे देना. मैं नहीं नाचा, मैं बोलो. क्या है? अरे दौलत या शोहरत दुआ लोगे तुम, या कोई महल नया लोगे तुम. अरे दौलत या शोहरत दुआ लोगे तुम, या कोई महल नया लोगे तुम. यार मेरे तू बता
कोई 20-25 करोड़। तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? 150 रुपया देगा।